जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशात तुम्ही बऱ्यात नाही, मी पण बरे. गुड मॉर्निंग, जय श्रीकृष्ण, शुभ सकाळ. ठीक आहे, मी तुम्हाला आज पोट कमी करायचा तरीका सांगते. हां, आता ही साडी आहे, साडीच्यानं माझं पोट दिसते असा विचार करू नका. पण आपल्याला ह्या पोट, हे खालचं आहे पोट, हे खाली मुलांचं पोट आहे. हे खालचं पोट आहे. जे मुलं जे होतात ना, ते मला 8 मुलं झाले. 8 मुलं झाले, त्याच्यामुळे पोट माझं खालचं निघलं. हे खालचं जे पोट पोट म्हणतात ना, ते पोट निघलं. पण वरचं जे पोट आहे, वरचं जे जेवणाचं, हे माझं खूप कमी झालं. ठीक आहे, खालचं पोट थोडंसं आहे मोठं, आणि ते साडी नेसल्यामुळे त्या काय होते, साडीमुळे ते जास्त पोट दिसते ना. आता माझ्याकडे फिट कपडे नाही आहे. फिट कपडे घातले तुम्हाला पूर्ण रिझल्ट भेटला असता, म्हणजे पूर्ण बघायला भेटलं असतं की पोट किती कमी गेलं मावशीचं म्हणून. बरोबर, माझं पोट कमी झालं म्हणून तुम्हाला मी सांगते, कारण मला रिझल्ट भेटला म्हणून तुम्हाला मी सांगते. बरोबर, तर तुम्ही पण करून बघा. पण कसं करायचं माहिती आहे का, पोट बांधायचं, पोट बांधून योगा करायचा. मी योगा करूनच आता उठली. 1 मिनिट, पंखा लावता, गरम नाही होते. तर मी योगा करूनच उठले. एक लाईट पण लावू का? हां, लाईट पण लावते. तर योगा करूनच मी उठले. मला किती घाम पण असा आला पाहिजे, पण पंखा बंद करून मी योगा केला आणि तोंड बंद करून योगा केला. बरोबर, आता ते पोट मी सोडलं, पण मी तुम्हाला दाखवते कसं बांधायचं ते. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल खालचं पोट जे आहे मावशी, तुमचं पोट खालचं मोठं दिसते. आता खालचा भाग म्हणजे कसा माहिती आहे का, तिथे मुलाचं पोट आहे. ते म्हणजे ते जेव्हा मुलाचं पोट म्हणजे मोठं होते, बाळ जेव्हा मोठं होते, तेव्हा ते पोटाचा आकार मोठाच होते. ते पोट जरी कमी झालं तरी पण त्याचं जे म्हणजे आता फुगा असते, फुगा आपण फुगवतो, फुगवल्यानंतर इथं मोठाच आकार राहते. तसंच पोटाचं कसं, मुलांचं झालं, मुलं झाले म्हणजे ती पोट, त्याची चरबी कमी झाली तरी ते पोट कमी झालं तर त्याची ते म्हणजे मांस ते लटकते. त्या कारणास्तून ते पोट जायचं. मग ते एक तर मग लोक का हे करतात, सर्जरी करतात, ते कापून टाकतात, पुरण शिवून घेतात. तसं आपला एवढा पैसा खर्च करायचा नाही, त्या शरीराला काही नुकसान करायचं नाही. बरोबर, आता ते खालचं पोट जरी हे आहे फुगलेलं, पण ते वरचं पोट कमी झालं म्हणजे ते खालचं पोट थोडंसं लटकते म्हणा. पण ठीक आहे, योगा करू ते होऊन जाते, मसाज वगैरे करून होते ठीक. पण आता ते कुदरतीचं आहे. एवढं पोट 9 महिन्याचं मुलाचं पोट जर एवढं मोठं होत असेल तर थोडंफार तर ते राहतं. आणि डिलेवरीतनी काय होते माहीत आहे का, नवीन मुलींना सांगते, डिलेवरीत कसं होते माहीत आहे का, आपली जेव्हा डिलेवरी होते त्यावेळेस ते पोट, जे काही बघत असतील माझा व्हिडिओ, बिना डिलेवरीच्या मुली, त्यांच्याच फायद्यासाठी आहे. ते पोट जेव्हा आपण डिलेवरी होतो, डिलेवरी झाल्यानंतर मग ते पोटच नाही, ते पोट पूर्ण बांधावं लागते, पूर्ण एका साडीने बांधावं लागते ते पोट. त्यावेळेस ते कदाचित ते पोट चिपकलं जाते. पण थोडं तर एवढं मोठं फुगते म्हणल्यावरती, एवढं मोठं मूल तयार होते म्हणल्यावर थोडेसे पोट तर ते राहणारच आहे की नाही. हां, चला आपण मुद्द्यावर जाऊया, आजच्या मुद्द्यावर जाऊया. मी तीच अर्धी साडी बांधली आणि बांधलं पोट. तुम्हाला दाखवते मी. माझं पोट इतकं कमी झालं खूप. तुम्ही पण करा, कंटिन्यू 2 महिने तरी करा. 2 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. ठीक आहे, थांबा आता दाखवते कसं बांधायचं. आता मी ही अर्धी साडी घेतली. बरोबर, आता ही इथून अशी, आता हे पोट जे मुलांचं आहे, इथे मुलं तयार झालेले आहेत. इथे ही मुलांची जागा आहे ना. थोडं काही पोट हे कमी होते म्हणा, ते पण आहे माझं. पण आता खाली बसल्यानंतर दिसतात. ठीक आहे, आता हा झालं. हे आता खाली बसून पण तोंड बंदच ठेवायचं. आता पंखा माझा चालू आहे, पण मी पंखा बंद, कारण तसं मी गच्चीवर जायला पाहिजे, पण गच्चीवर जायला मला वेळ नाही, कारण मला पूजापाठ, डबा वगैरे सगळं बनवावं लागते. म्हणून तरी पण थोडा टाईम काढून तुम्हालाही सांगतो आहे, कारण माझं पोट कमी झालं, मला रिझल्ट आला म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला सांगावं. म्हटलं चला माझ्याबरोबर तुमचंही भलं होईल, आहे की नाही. कारण आपली जी यूट्यूब फॅमिली आहे, ही पूर्ण आपलीच फॅमिली आहे. मला तर आपलीच फॅमिली वाटते, म्हणून मी हर एक गोष्ट शेअर करते तुम्हाला. ठीक आहे, चला मी आता खाली. आता तुम्ही म्हणसाल हे पोट, हे पोट नाही, हे साडी आहे. हे बघा,
ही साडी आहे, पोट नाही आहे. हे आता हे इथेच मुलं तयार होतात ना, तर हे मुलाचं थोडंसं आहे, थोडंसं आहे, पण हे साडीच्यानं जास्त हे मिऱ्या बिऱ्या आहेत तर त्याच्याच्यानं ते जास्त दिसते. आता खालचं वर उभ्याचा योगा सांगितलं मी तुम्हाला. आता खाली बसून म्हणजे पायाच्या जवळ ठेवायचं. ठीक आहे. कारण आता वेळ नाही मला. असे भरपूर आहेत स्टेप, हाताचे लंबे पाय करून असे भरपूर. आता मी हे उद्या सांगेन, आता एवढंच सांगते. आता हे उद्या सांगणार आहे मी सकाळी, कारण उद्या लवकर उठणार, लवकर उठून वर जाणार गच्चीवर, मग तुम्हाला सांगणार उद्या. ठीक आहे. तुम्ही पण करा, बघा रिझल्ट काय मिळते ते तुम्हाला. मग तुम्हाला विश्वास होईल की मावशी जे बोलली ते बरोबर आहे. चला, जय श्रीकृष्ण. मला आता एवढचा वेळ नाही, आंघोळ पांघोळ सगळं बाकी राहिलं, पूजापाठ सगळं राहिलं बाकी. ठीक आहे. चला आता हे उद्या दाखवते तुम्हाला कोणते कोणते स्टेप बाकी आहेत ते आजचे. तरी दाखवले 4-5 दाखवले तुम्हाला, कसं पोट बांधायचं, काय करायचं ते काय आहे हे सगळं दाखवलं ना. आता तसं करा आणि जे स्टेप सांगितले ते करा. ठीक आहे. ओके. जय श्रीकृष्ण.